हे पात्र म्हणजे धमाल कर एवढंच मोठी. हे नाटक करताना खूप चांगला एक्सपिरियन्स आला आम्हाला. पण हे नाटक जेवढंच गमतीदार आहे तेवढंच एक सिरियस विषय पण आहे या नाटकात. काय झालं, एक दिवस दादा आला आणि दादा म्हणाले की मी असंच एक पात्र पाहिलंय, वेगळं काहीच नाहीये. ह्या नाटकाच्या लिखाणाची प्रोसेस ना थोडी गमतीदार होती. कारण आम्ही जेव्हा यूथ करत होतो तेव्हा झालं होतं की आमच्याकडे नाटक नव्हतं, मराठी नाटक. आणि नाटक शोधत असताना ना अचानक सारिका डेरिंगे जे आहेत त्यांनी मला एक स्क्रिप्ट पाठवली. दिवसेंदिवस आपण नाटक बदलत राहतो, तसंच ही प्रोसेस पण होती. म्हणजे आज आम्ही कोणत्या तरी दुसऱ्या ड्राफ्टवरती काम करतोय आणि रात्री ते चेंज होतंय. आणि असं करता करताना आम्हाला एक वेगळंच नाटक, म्हणजे काहीतरी जगा वेगळं पण नाही, पण आपल्या आजूबाजूची गोष्ट जी आपण इग्नोर करतो किंवा बघत नाही, आणि तसं आम्हाला एक नवीन प्रोडक्ट सापडलं. आणि त्याच्यानंतर काम करताना आम्हाला म्हणजे डिरेक्टर म्हणून आम्हाला काय प्रोसेस घ्यायची म्हणजे आम्हाला माहितीच नव्हतं. आणि आम्हालाच हे नाटक करताना या विषयाबद्दल खूप माहिती मिळाली. म्हणजे असं काही असतं, हा विषय कधी डिस्कसच होत नाही कारण की नॉर्मली, पण या नाटका थ्रू तो चांगला एक्सप्लेन होतो. म्हणजे असं तो विषय खूप बेसिक आहे, त्याचं आपण जेवढं शोधत जाऊ ना त्यात. आता आम्ही जेव्हा ह्याच्याबद्दल माहिती घेत होतो की आमचं ज्याच्यावर नाटक आहे त्याच्याबद्दल आम्ही जरा डीपमध्ये जात होतो, तेव्हा आम्हाला म्हणजे तो विषय अजून तो वास्ट होत होता. अजून म्हणजे त्याच्यात जेवढं शोधत होतो तेवढं कमी पडत होतं. आणि दर प्रयोगाला नवीन नवीन काहीतरी सापडतं, किंवा आम्ही जेव्हा तालमीला येतो तेव्हा आम्ही रोज काहीतरी नवीन करू ह्या ह्याच्यानीच येतो. आणि खरंच खूप मजा येते. हे पात्र करताना ना प्रत्येक आईकडे, प्रत्येक बाईकडे बघण्याचा माझा दृष्टिकोनच बदलला. आता माझ्या घरी पण आई आहे ना, जेव्हा मी तिला उलट बोलते किंवा तिला मी चुकून एखादा शब्द लागेल असं बोलते ना, तर मला पण वाईट वाटतं नंतर. गंमत अशी होती की ती स्क्रिप्ट वाचल्यानंतर मला हे जाणवलं की आपण हा जो विषय आहे ना, हा विषय आपल्या डोळ्यासमोर असून सुद्धा आपण बघत नाही. सारिका मॅमनी जेव्हा मला स्क्रिप्ट दिली तेव्हा खूप वेगळी होती. नंतर ह्या स्क्रिप्टला आम्ही सगळ्यांनी इम्प्रोवाइज करून ह्याचे विषय, यातल्या रिसर्च, यातल्या बारीक बारीक गोष्टी काढून आम्ही आमच्या पद्धतीने ती लिहिली आणि यूथला सादर केली. त्यानंतर आम्ही परत पुढे सकाळ करंडकला केली. तर ह्या नाटकातली जी आई आहे ना, ती आईची जी गोष्ट आहे ना, ती ही आपल्या आजूबाजूची गोष्ट आहे. दुपारी 3:30 वाजता